शांती सुखाच्या दात्या, 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 माझ्या प्रभुराया, राया, राया, माझ्या राया, सदया येशू ख्रिस्ता, 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 माझ्या प्रभुराया, राया, राया, पतित जनांच्या दात्या, पतित जनांच्या दात्या, माझ्या प्रभुराया, राया, माझ्या राया, देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आपल्याला पुन्हा एक प्रसंग दिलेला आहे त्याच्या सान्निध्यामध्ये येण्यासाठी, त्याचं वचन ऐकण्यासाठी, त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी. पुढील वेळेला आपण प्रार्थनेच्या द्वारे त्याच्या हातामध्ये समर्पित करूया, प्रार्थना करूया. प्रभुदेवा, तू स्तुतीस पात्र देव आहे, तू दया करुणा आहेस. प्रिय प्रभू, तुझी कृपा आमच्यावर सदोदित आहे. प्रिय प्रभू, वेळोवेळी तू आमची भेट घेतोस, आम्हाला आवरतोस, सावरतो, मार्गदर्शन करतोस. तुझ्या सर्व उपकारांबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. पुढील वेळ तुझ्या सानिध्यामध्ये तुझा स्पर्श आम्हाला तू कर, तो आम्हाला प्रज्वलित कर, तो आमचं मार्गदर्शन कर, तो आम्हाला आशीर्वादित कर. येशूच्या नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आजचा जो संदेश आहे त्याचा जो शास्त्र भाग आहे तो पूर्ण मी वाचून दाखवत नाही, परंतु जे वचन आहे, संदर्भ आहे ते आपल्यासमोर ठेवतो. योबाचं पुस्तक, याचा पहिला अध्याय, त्यातले काही वचनं म्हणजे पहिलं वचन, तिसरं वचन, 8वं वचन, 10वं वचन आणि 22वं वचन, आणि शेवटला अध्याय म्हणजे 42, त्यातले 10, 12, 16, 17 ही वचनं आजच्या संदेशासाठी आहेत. आजचा जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे की परमेश्वर देतो, नेतो व दुप्पट देतो. परमेश्वर देतो, नेतो व दुप्पट देतो. हा जो संदेश आहे तो इयोबाच्या जीवनावर आधारलेला आहे. इयोबाचं जीवन एका वाक्यात जर सांगायचं तर ते असं सांगता येईल की परमेश्वर देतो, नेतो आणि दुप्पट देतो. पहिली गोष्ट, परमेश्वर देतो. इयोब पहिला अध्याय 21व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वराने दिले. परमेश्वराने इयोबाला दिले. परमेश्वर हा दाता आहे आणि त्याच्यासारखा दाता कोणी नाही. आणि तो वैभव देतो. आणि कोणाला देतो? जे त्याच्यावर त्याचं भय धरतात त्यांच्यावर तो आशीर्वादाचा वर्षाव करतो. स्तोत्र 34:10 असं लिहिलेलं आहे की तरुण सिंहासही वाण पडते व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. आणि वचन 9 असं लिहिलेलं आहे की त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना
काही उणे पडत नाही. जे देवाचं भय धरतात त्यांना देव काहीही उणे पडू देत नाही आणि त्यांना देव एखाद्या सिंहाप्रमाणे त्यापेक्षा जास्त आशीर्वादित करतो. मग इयोबाचं जीवन असल्या प्रकारे होतं का? तो देवाचं भय धरणारा होता का? आणि आपल्याला दिसतं की इयोब हा देवाचं भय धरणारा असल्या प्रकारचा होता आणि त्याच्याविषयीची साक्ष आहे ती देवाने दिलेली आहे. आणि देव त्याच्याविषयी पहिला 8व्या वचनामध्ये काय म्हणतो? तो म्हणाला, भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. ही देवाने त्याच्याविषयी दिलेली साक्ष आहे की त्याच्या सारखा धार्मिक, देवाचं भय धरणारा, पापापासून दूर राहणारा असल्या प्रकारचा दुसरा कोणी नाही. आणि या त्याच्या गुणांमुळेच देवाने त्याला एवढं आशीर्वादित केलं, एवढी त्याची भरभराट केली की तो सर्वात जास्त आशीर्वादित, श्रीमंत असल्या प्रकारचा होता त्याच्या लोकांमध्ये. आणि त्याच्याविषयी सांगितलं की तो थोर झाला. याचा अर्थ हा की देव हा देणारा आहे. तो वैभव देऊ शकतो, गौरव देऊ शकतो, तो आमची भरभराट करू शकतो. मग एखाद्या व्यक्तीकडे जर मोठं वैभव असेल, त्याची भरभराट होत असेल, तर त्याला जगिक आपण असं म्हणू शकत नाही. जर देव त्याला आशीर्वादित करतो तर ते चांगलं आहे, आणि कारण ते देवाने त्याला दिलेलं आहे. आणि असल्या प्रकारे ज्यावेळेस आपली भौतिक रीतीने सुद्धा, आत्मिक रीतीने, त्याचप्रमाणे भौतिक रीतीने सुद्धा जर भरभराट होते आणि जर ती भरभराट देवाच्या गौरवासाठी असेल, त्याचा उपयोग देवाच्या सेवेसाठी होत असेल, देवाच्या गौरवासाठी होत असेल, तर ती त्याची भरभराट किंवा ती त्याची समृद्धी चांगली आहे असं आपण म्हणू शकतो. इयोब त्याच्या देशात थोर झाला. म्हणजे ज्यावेळेस तो थोर झाला त्यावेळेस लोकांना कळलं असेल की थोर झाला. लोकांना हेही कळलं असेल की तो आपोआप झाला नाही, पण देवाने त्याला थोर केलं, देवाने त्याची भरभराट केली, देवाने त्याला आशीर्वादित केलेला आहे. म्हणजे शेवटी देवाचं गौरव त्याच्या जीवनाकडून झालं असावं किंवा झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरी जी गोष्ट आहे इयोबाविषयी ती अशी आहे की त्या ठिकाणी परमेश्वर देतो, परंतु जे जे तो देतो ते सर्व नेतो, घेतो. ही पण देवाची एक बाजू आहे. जसं देव देतो तसंच देव नेतो, आणि इयोबाच्या जीवनामध्ये तेच झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, इयोब म्हणतो, परमेश्वराने दिलं व परमेश्वराने नेलं. इयोब सांगत आहे त्याच्या जीवनाविषयी. तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की इयोबाचं जे नेलं, दिलं देवाने, परंतु नेलं सैतानाने. परंतु आपण जर या गोष्टीमध्ये पाहिलं, सैतानाने जे नेलं त्याला परवानगी मात्र देवाने दिली होती. म्हणजे या गोष्टीमध्ये देवाची इच्छा होती की त्याने असल्या प्रकारच्या संकटामधून, असल्या प्रकारच्या या परिस्थितीमधून, कठीण कठोर परिस्थितीमधून जावं, ही देवाची सुद्धा त्याच्याविषयी इच्छा होती. आणि म्हणून देव नेतो, जसं देव देतो तसंच देव नेतो. आणि हे जे नेणं आहे ते एवढं भयंकर आहे की त्यालाच आपण परीक्षा म्हणतो. म्हणजे दुसऱ्या शब्दात जर सांगायचं तर नेतो तर कशासाठी? तर देवाला, त्या व्यक्तीची जो देवाच्या दृष्टीने धार्मिक आहे, सरळ आहे, देवाचं भय धरणारा आहे, त्याची परीक्षा घेण्यासाठी, त्याला पारखण्यासाठी तो नेतो. आणि ती त्याची परीक्षा असते. आणि आपण पाहतो की परीक्षा ही चांगल्यासाठी असते, नाशासाठी नसते. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं की ती परीक्षा वाढीसाठी असते, जीवनासाठी असते, शेवटी आपल्या आनंदासाठी असते. देव जे करतो ते वाईट कधीच करू शकत नाही. त्यातल्या त्यात जे देवाचे लोक आहेत त्यांचं तो वाईट कसं करू शकेल? परीक्षा म्हटल्यानंतर आपल्याला ती वाईटच आहे आणि आपल्या वाईटासाठीच आहे असं वाटतं, परंतु देवाचा हेतू त्याच्यामध्ये चांगला असतो. मग पुढचा प्रश्न असा पडतो
की असल्या प्रकारच्या मोठ्या अग्निपरीक्षेमधून योब कशा रीतीनं पार गेला, कशा रीतीनं तो विजयी झालेला आहे. तर त्याची पहिली गोष्ट, का तो विजयी झाला, तर त्याचे काय विचार होते, काय त्याचा विश्वास होता. तर आपल्याला असं दिसतं की तो म्हणतो की मी देवाला प्रश्न विचारू शकत नाही, त्याला अन्यायी म्हणू शकत नाही. योग 9:13 त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तो म्हणतो, तू हे काय केलंस असे त्याला कोण म्हणणार, योग म्हणतो. आणि असल्या प्रकारचे त्याचे विचार होते, म्हणून तो त्या परीक्षेमधून पार जाऊ शकला, त्याच्यावर विजय मिळू शकला. तो म्हणतो की असल्या प्रकारे प्रश्न विचारू शकत नाही, त्याला अन्यायी कोणी म्हणू शकत नाही, त्याच्याशी कोणी वाद करू शकत नाही, कारण तू हे काय केलेस असे त्याला कोण म्हणणार. कोण म्हणू शकतं? कोणामध्ये एवढी कुवत आहे, कोणाची एवढी पात्रता आहे. आणि ही गोष्ट त्याने 9:13 सांगितलेली आहे. आणि 14व्या वचनामध्ये तो म्हणतो की त्याच्याशी वाद करावा असा मी कोण. तो आत्मपरीक्षण करतो आणि त्याला हे समजतं की मी त्या देवाशी वाद करू शकत नाही, त्याला प्रश्न विचारू शकत नाही, त्याला अन्यायी म्हणू शकत नाही, कारण मी कोण आहे. मी सर्वसाधारण मनुष्य आहे, पापी चुकणारा मनुष्य आहे, आणि माझी शक्ती ही देवा एवढी नाही. तो देव आहे, मी मनुष्य आहे, आणि जे तो करतो ते योग्य करतो, आणि त्याचं जे करणं आहे, त्याचे जे विचार आहे ते माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. मी कोण? मी एक मानव, अशक्त मानव आहे. आणि तीच गोष्ट तो 9:3 सांगतो. तो काय म्हणतो की तो मनाने सुज्ञ व सामर्थ्याने प्रबळ आहे. तो देव ज्याला मी प्रश्न विचारू शकत नाही, ते का मी त्याला प्रश्न विचारू शकत नाही, कारण तो सुज्ञ आहे, तो सर्व समजणार आहे, आणि सामर्थ्याने तो प्रबळ आहे. त्याचा अर्थ योगाला हे म्हणायचं की मी अशक्त आहे, मी सुज्ञ नाही, मला सर्व गोष्टी समजत नाही, परंतु त्याला समजतात तो सुज्ञ आहे आणि सामर्थ्यशाली आहे. तो सामर्थ्याने प्रबळ असल्या प्रकारचा तो देव आहे. आणि ज्यावेळेस त्याचे असे विचार होतात योगाचे, त्यावेळेस तो त्या परीक्षेमध्ये सुद्धा उभा राहतो, विश्वासाने उभा राहतो. दुसरी गोष्ट, कोणती अशी गोष्ट होती की जेणेकरून तो त्या परीक्षेमध्ये पास झाला, त्या परीक्षेवर त्याने विजय मिळवला. आणि ती गोष्ट म्हणजे असल्या प्रकारचं महाभयंकर त्याच्यावर संकट आले का मागोमाग, परंतु हे सर्व संकट म्हणजे एक परीक्षा आहे हे त्याला माहीत होतं, आणि म्हणूनच तो परीक्षेमध्ये उभा राहू शकला. कारण त्याला माहीत होतं की परीक्षा आहे आणि ती तो देव घेत आहे, आणि त्याच्या इच्छेप्रमाणे हे होत आहे. आणि म्हणून 23:10 तो म्हणतो, परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे, त्याने मला पारखून पाहिले, म्हणजे मी सोन्यासारखा निघेन. पारख होत आहे, माझी परीक्षा देव घेत आहे. ही परीक्षा आहे, आणि परीक्षा ही वाईटासाठी, नाशासाठी नसते, वर उचलण्यासाठी असते, प्रगती करण्यासाठी असते, वरच्या स्थानावर नेण्यासाठी असते, चांगल्यासाठी असते. आणि त्याला माहित होतं, ते कळलं की ही परीक्षा आहे, दुसरं नाही. देवाने माझा नाश करायचा नाही. आणि म्हणून तो म्हणतो की मी या परीक्षेमधून जर जाईल तर सोन्यासारखा होईल. माझी पारख सुरू आहे, माझी परीक्षा सारखी आहे, सुरू आहे. आपल्याला माहित आहे की परीक्षा किंवा अग्निपरीक्षेमधून ज्यावेळेस सोनं जातं, त्यावेळेस त्याचं तेज वाढतं, त्याची किंमत वाढते, त्याचं स्थान वाढतं. आणि हे तर अधिक त्याच्या भल्यासाठी असतं, चांगल्यासाठी असतं. त्या सोन्यात ते अधिक तेजस्वी होतं. देवाला, दुसऱ्या शब्दात योबाला तेजस्वी करायचं होतं, विझवायचं नव्हतं, त्याचा नाश करायचा नव्हता. म्हणजे ती परीक्षा चांगल्यासारखी आहे हे योबाला माहीत होतं, आणि म्हणून त्या परीक्षेमध्ये तो उभा राहिला, स्थिर उभा राहिला. देवाच्या विरुद्ध त्याने बंड केलं नाही. तिसरी गोष्ट, का त्याने या परीक्षेवर, कसं त्याने या परीक्षेवर विजय मिळवला, तर त्याची देवावर सर्वात जास्त प्रीती होती.
आपण पाहतो त्याचं धन गेलं, त्याचं गुरढोरे गेले, आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्याचे सर्व मुलं एकाच दिवशी निघून गेले, तो एकटाच राहिला. आणि हे जे संकट त्याच्यावर आलं असेल त्याचा आपण विचारही करू शकत नाही. त्याची मुलं, त्याचं सर्वस्व सगळं असं म्हणायला पाहिजे की वाहून नेलं, सगळं निघून गेलं, गायब झालं एका दिवसात. आणि त्याचे हात खाली राहिले, धुळीत आणि राखेत तो बसला. कोण होता? थोर होता, आणि कुठं बसला? राखेत बसला. हे जे एवढं जे संकट त्याच्यावर आलं, एवढा जो धक्का त्याला बसला, त्या तसल्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो तरी त्याने देवाला सोडलं नाही. तरी देवाला त्याने सोडलं नाही. आणि तशाही परिस्थितीमध्ये तो काय म्हणतो, ते आणखी एक धक्का आहे, योबाकडून आपल्याला मिळणारा धक्का आहे. अशा महाभयंकर संकटातून जाताना सुद्धा तो काय म्हणतो, परमेश्वराने दिले, परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचं नाव. अशा मोठ्या क्लेशांमधून, वेदनेमधून, एकटेपणामधून तो जात असताना सुद्धा तो त्या देवावर प्रीती करतो, त्याची स्तुती करतो आणि म्हणतो धन्य परमेश्वराचं नाव. ही स्तुती जी आहे त्या संकटात काहीतरी दाखवते त्या योबाविषयी. आणि ती स्तुती हेच गोष्ट दाखवते की शेवटी त्याची त्या देवावर प्रीती होती. आपल्या मुलांपेक्षाही, आपल्या धनापेक्षा सुद्धा, आपल्या प्रॉपर्टीपेक्षा सुद्धा, आणि स्वतःच्या शरीरापेक्षा सुद्धा त्याची प्रीती त्या देवावर होती. त्याचा विश्वास त्या देवावर होता आणि म्हणूनच तो स्तुती करू शकला, कारण त्याचे डोळे, त्याचा फोकस देवावर होता. त्यानंतरची गोष्ट ही आहे की त्याचा विश्वास होता आणखी की तो देव जर माझ्या संगती आहे तर मला सर्व आहे. त्याचं सर्व धुवून गेलेलं होतं, सर्व. आणि तशाही परिस्थिती आपण पाहतो त्याचे मित्र, ते सुद्धा त्याच्या संगती उभं राहू शकले नाही. ते सुद्धा त्यांनी सुद्धा त्याला दोष दिला. आणि त्याची पत्नी, तिने सुद्धा त्याला दोष दिला. आणि ती पत्नी त्याला काय म्हटली, ती म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? देवाचं नाव सोडून द्या आणि मरून जा. योबाची परिस्थिती खरं तर अशी होती की त्याला पुढं जगण्यासाठी काहीच आणि कोणीच उरलं नव्हतं. असं कुठलंच कारण उरलं नव्हतं, असं कुठलंच व्यक्ती उरलं नव्हतं, कुठलं काहीच त्याला उरलं नाही की ज्याच्यासाठी आपण जगावं. असल्या प्रकारे त्याच्या जीवनात काहीच उरलं नव्हतं. परंतु तशाही परिस्थितीमध्ये आपण पाहतो की तो देवाला त्याने सोडलं नाही. देवाला तो धरून राहिला. पत्नीने त्याला सोडलं, मित्रांनी त्याला सोडलं, जगाने सुद्धा त्याला सोडलं, धन त्याच्यापासून गेलं, त्यांचे मुलं सुद्धा त्याच्यापासून गेले. एकटा तो त्या ठिकाणी उभा आहे, एकटा. परंतु त्याला माहित होतं की देव जर माझ्या संगती आहे तर मला सर्व गोष्टी आहे आणि मी देवाला सोडत नाही. देवाला त्याने शेवटपर्यंत सोडलं नाही, असं आपल्याला दिसतं. पुढची गोष्ट, असल्या प्रकारची कोणती गोष्ट होती की जेणेकरून त्याने त्या परीक्षेवर विजय मिळवला, आणि ती गोष्ट म्हणजे त्याचा धीर. आता हे मी माझ्या मनाने सांगत नाही. याकोबाचं पुस्तक 5 अध्याय 10व्या वचनामध्ये याकोबाच्या कोणत्या गोष्टीविषयी सांगितलेलं आहे, स्तुती केलेली आहे, तर त्याच्या धीराची. ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस परीक्षा असते धीराची. धीर तसल्या प्रकारचा एक क्षण, एक मिनिट, एक दिवस म्हणजे एखाद्या काळासारखा असतो. आणि त्याच्यामध्ये उभं राहणं, चिवटपणे एखादी गोष्ट धरून ठेवणं, स्थिर उभं राहणं, ही अतिशय कठीण असल्या प्रकारची गोष्ट असते. आणि अशा भयंकर परीक्षेमधून गेल्यावर सुद्धा, जाताना सुद्धा आपण पाहतो की योबाचा दिसतो धीर. आणि त्याच्या धीराविषयी याकोबाचं पुस्तक 5 अध्याय 11 वचनामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही याकोबाच्या धीराविषयी ऐकलेले आहे, त्याच्याविषयी
प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. धीराविषयी तुम्ही ऐकलेला आहे. योबाचा धीर आणि प्रभूचा त्याच्याविषयी काय हेतू होता. हा हेतू, हा जो शब्द फार महत्वाचा आहे. देवाने त्याच्यावर संकट येऊ दिले, त्याचं सर्वस्व त्याने हिरावून घेतलं. तो एकटा राहिला, खाली हात राहिला, धुळीत राखेत बसला, म्हणजे त्याचं सर्व गेलं. परंतु तशाही परिस्थितीत तो टिकून उभा राहिला. याला कारण त्याचा धीर, आणि दुसरं कारण म्हणजे देवाचा याच्या पाठीमागे काय हेतू आहे. देवाचा हेतू वाईट असू शकत नाही. देवाचा हेतू नाशासाठी असूच शकत नाही. आता कदाचित मला दिसेल देव वाईट आहे, देव क्रूर आहे, देवाने मला सोडलाय, परंतु त्याच्या मागचा हेतू योबाने ओळखला की नाही, याच्या मागे देवाचा जो हेतू आहे तो चांगला आहे, फार मोठा आहे, महान आहे आणि माझ्या भल्यासाठी आहे. आणि तो हेतू चांगला होता हे तो समजू शकला, आणि म्हणूनच तो परीक्षेमध्ये उभा राहू शकला. त्याचा धीर तो आम्हाला आज कित्ता आहे. रोमकरास्तोत्र 12:12 मध्ये लिहिलेलं आहे की संकटात किंवा परीक्षेत धीर धरा. हे डायरेक्ट वचन सांगितलेलं आहे. संकटात काय करायचं आहे आम्हाला, तर धीर धरायचं आहे. आपल्याला माहिती आहे की हा जो काळ, ज्या काळामध्ये तुम्ही मी हा संकटाचा काळ आहे, कारण हा शेवटला काळ आहे. आणि जे जे संकट आपण एका मागोमाग येताना पाहतो, एकाच वेळेस जो मारा होत आहे माणसावर, जिथे तुम्ही कल्पना करू शकत नाही असल्या प्रकारचे संकट येत आहे. उदाहरणार्थ पंजाबमध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी, घराचा नाश आणि पैशाचा, शेतीचा, भयंकर असल्या प्रकारच्या संकटात पाण्यात ते उभे आहेत. घरदार त्यांचे पाण्यात आहे. किती लोक वाहून गेले, किती पशुपक्षी मेले. आणि असल्या प्रकारचे याच्या आधी असल्या प्रकारे कधी होत नव्हतं. होतं बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी होत आहेत. ढगफुटी होत आहे, महापूर येत आहे, भूकंप होत आहेत आणि असा मारा होत आहे. अक्षरशः निसर्ग खवळल्यासारखा, रागावल्यासारखा वागत आहे असं आपल्याला दिसतं. सगळं बदलून गेलं आहे, ऋतुचक्रच बदलून गेले आहे. संकटाचा काळ आहे. होते संकट, पण त्याचं प्रमाण एवढं नव्हतं. होते संकट, पण त्याची तीव्रता एवढी नव्हती. एवढी तीव्रता आहे, ते संकट एवढे मोठे आहे की मनुष्य त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही. फक्त काय होतं, किती नाश होतो, किती हाल होता, हे फक्त तो पाहण्याचं, बघायची भूमिका त्याच्यावर आलेली आहे. आणि म्हणून या काळामध्ये गरज आहे धीराची. तर देवाकडे पाहून आम्ही जीवन जगतो तर आम्ही धीराने जीवन जगू शकतो. हे ऐकताना कदाचित तुम्हाला अजूनही निराशाच वाटेल. त्याला कारण हे आहे की तुम्ही म्हणत असाल योबाप्रमाणे मी पण जीवन जगलो, योबाप्रमाणे मी पण देवाचं भय धरून जीवन जगलो, सात्विकतेचं जीवन जगलो, धार्मिकतेचं जीवन जगलो, पापापासून दूर राहिलो. परंतु माझं आता शेवटचा काळ आलेला आहे आयुष्याचा, तरी माझे हात खालीच आहे, माझ्या हातावर धूळच आहे. आणि मी योबासारखा थोर तर झालोच नाही, परंतु आणखी खाली खड्ड्यात गेलो आहे. अतिशय कठीण असल्या प्रकारचं जीवन जगत आहे. आणि असं म्हणून कदाचित आपण निराश होत असाल, परंतु मी तुम्हाला हे सांगतो आणि 100% गॅरंटी देतो की जे तुम्ही देवासाठी केलं त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त प्रश्न एवढा आहे, कदाचित ते या जगात मिळणार नाही, परंतु पुढच्या जगात मिळेल. आणि योबाला ते दुप्पट मिळालं होतं, तुम्हाला अगणित पटीने मिळेल. सर्व काळासाठी तुम्हाला ते प्रतिफळ मिळेल, स्वर्गाचंच प्रतिफळ मिळेल. दुप्पट नाही, अनेक पटीने. फक्त धीर धरावा लागेल, वाट पाहावं लागेल. आणि मला असं वाटते आता जास्त वाट पाहण्याची गरज नाही, कारण येशूचं येणं हे अतिशय जवळ आलेलं आहे. हा विषय मी पुन्हा पुन्हा सांगतो, कारण
हा काळ येशूच्या येण्याचा आहे. जे चिन्ह कधी जगाने याच्या आधी पाहिले नव्हते ते चिन्ह तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर होत आहे, दिसत आहे. याच्या आधी आकाशात देवदूत फिरताना पाहिले का? नाही. आता ते दिसत आहे. इस्रायलच्या आकाशामध्ये, अमेरिकेच्या आकाशामध्ये देवदूत दिसत आहे. याच्या आधी नदीचं पाणी लाल झालेलं पाहिलं का? सागराचं पाणी लाल झालेलं ऐकलं का? परंतु आता आपण ऐकतो, पाहतो की गालिल समुद्राचं पाणी लाल झालं, यार्देनेचं पाणी लाल झालं, वर आकाशात चंद्र लाल झाला. तो आपण पाहिला, सगळ्यांनीच पाहिला तो. आणि पृथ्वीतून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत आहे आणि आकाशात वेगवेगळ्या प्रकारचे असे वर्तुळ तयार होत आहे ढगांचे. असल्या प्रकारचे जे कधी आपण पाहिलं नाही ते तुम्ही मी पाहत आहे. म्हणून त्याचं येणं जवळ येत आहे. त्याचं येणं कशासाठी होत आहे? अनेक गोष्टीसाठी होत आहे. परंतु कशासाठी होत आहे? प्रतिफळ देण्यासाठी. कारण न्याय करण्यासाठी तो येणार आहे आणि म्हणून हे प्रतिफळ अतिशय जवळ आहे. आणि म्हणून आम्हाला धीर धरायची गरज आहे आणि वाट पाहायची गरज आहे आणि आपलं कर्तव्य करत राहण्याची गरज आहे. परीक्षेचा काळ आहे, संकटाचा काळ आहे. या परीक्षांमध्ये धीर धरून स्थिर उभं राहण्याची गरज आहे आणि आपलं जे ख्रिस्ती जीवन देवाच्या भयामध्ये, त्याच्या सेवेमध्ये सात्विकतेने जगण्याची गरज आहे, परिस्थिती कोणतीही असो. म्हणून पुन्हा एकदा शेवटी या धीराविषयीची वचनं मी वाचून दाखवतो. याकोब 5:7 पुढे असं लिहिलेलं आहे, अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहत असता त्या पहिल्या व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्ही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा. अस्थिर होतो आपण, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आलेली आहे. प्रभूच्या आगमनाची वेळ आलेली आहे. म्हणून काय करा? धीर धरा. कोणासारखं? योबासारखं. आज बंधूंनो, आपल्याला आज संदेश आहे, तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असा अस्थिर कदाचित तुम्ही झालेले आहात, दुःखी झालेला आहात, क्लेशाने व्यापलेले असल्या प्रकारचे आहात, परंतु धीर धरा, विश्वास ठेवा, कारण या सर्वांचं प्रतिफळ आपल्याला मिळणार आहे. येशूचं येणं जवळ आलेलं आहे. त्याची येण्याची वाट पाहत धीर धरून, विश्वास धरून आपण आपलं रोजचं जीवन जगूया आणि देव त्या योगाप्रमाणेच आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. या जगात नाही, परंतु पुढच्या येणाऱ्या जगात आमचं प्रतिफळ ठेवलेलं आहे, अनेक पटीने ते ठेवलेलं आहे. ती आशा डोळ्यासमोर ठेवून, येशूचं येणं डोळ्यासमोर ठेवून आपण रोजचं जीवन जगूया. देव आपल्याला सहाय्य करो, आशीर्वादित करो, आपल्याद्वारे इतरांना आशीर्वादित करो. धन्यवाद. देव आपणास आशीर्वादित करो.